हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल बाउंड्री ते गोल. मी मिहिर असोलकर. आणि मी विकास जाधव. आज आम्ही डिस्कस करणार आहोत T20 आता जे वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये ज्या असोसिएट टीम्स आहेत, लाईक आपली नेपाळ आहे, नेदरलँड आहे, आयर्लंड आहे. ह्या सगळ्या टीमचा परफॉर्मन्स आणि हाऊ दे आर प्लेईंग. लाईक त्यांनी आता रिसेंटली खूप शॉकिंग रिझल्ट्स दिले, लाईक इंग्लंड आणि नेपाळची मॅच झाली. सो वी विल डिस्कस अबाउट दॅट. ओव्हर टू यू मीर. तर आपण जे संडेला बघितलं, नेपाळ कितीही चांगलं खेळली आहे पूर्ण ओव्हरऑल. त्या लोकांनी पहिले इंग्लंडला 184 वर रिस्ट्रिक्ट केलं आणि त्यानंतर जिंकता जिंकता म्हणजे 4 रनमुळेच फक्त ते हारले. आणि लास्ट ओव्हरमध्ये जसे 10 रन पाहिजे होते, तर तिथे तर कसं सॅम करनचं तर एक्सपिरियन्स कामी आला. बट आपल्याला नेपाळचं म्हणजे देवर लाईक आउटस्टँडिंग ऑन दॅट डे. आणि जसं की ते लोक काय करतायत, ते लोकांचे इनबिल्ड जे कंट्रीजमध्ये वेगवेगळं टॅलेंट शोधून त्यांच्या नेपाळ प्रीमियर लीगमुळे ते लोक तो बोलतात ना, तुमची T20 वगैरे ते लोक स्किल्स वाढून ते लोक खूपच प्रमोट करतायत क्रिकेटला. आणि हे बघून आपल्यालाही खूप कौतुक असलं पाहिजे, की अरे म्हणजे बोलतात ना, जिथे एवढ्या वर्षापासून ते लोक कुठेच नव्हते क्रिकेटमध्ये आणि ते या लेवलचं क्रिकेट खेळतात. तर सिरियसली इट 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 इज गुड टू नो. मागच्या वर्षी पण ते खूप मोठ्या एका टीमला, मला वाटते ऑस्ट्रेलियाला हरवणार होते ना, 1 रनने हरलेले नेपाळ. तर खूपच चांगलं म्हणजे ते लोक डेव्हलप करतायत त्यांचा गेम. आय होप की खूपच लवकरच आपल्याला एक अपसेट भेटेल त्यांच्याकडनं. सेकंड थिंग आयर्लंड, तेही असे आहेत की त्या लोकांनी चल कॅचेस ड्रॉप केलेत. आपण जसं बोलतो की कॅचेस विन मॅचेस. बट ठीक आहे, इट वॉज अ व्हेरी हार्ड लक ऑन देम. त्या लोकांनी तरीही श्रीलंकाला 163ला रिस्ट्रिक्ट केलं त्यांच्याच ग्राउंडवर. तर ते लोकही खूप चांगले खेळतात. नंतर स्कॉटलंड, त्या लोकांनी तर 207 मारलेत इटलीच्या टीमला. जे आपण बघू शकतो की इटली ह्या पहिलाच वर्ल्ड कप खेळते आणि आता हल्लीच ते लोक T20 किंवा क्रिकेटमध्ये आताच प्रमोट झाले. But then to like scoring 200 from Scotland is something like unexpected. तर एक मॅच झालेली ओमान आणि झिम्बाब्वेच्या मध्ये कोलंबोला. तर झिम्बाब्वेनी ओमानला 103 ला ऑल आउट केलं. आणि त्यांची जर बॉलिंग बघितली त्या दिवशी, जे फ्रंट लाईन 3 बॉलर होते त्यांचे, सगळ्यांनी 3-3 विकेट घेतलेत खूपच कमी रन देऊन. तर एक एक दिसतंय की ऑल द असोसिएट नेशन्स राइट नाउ आर डेव्हलपिंग अँड डेव्हलपिंग हार्डर. म्हणजे तुम्ही राईट. कधीही त्यांच्याकडनं असं त्यांना असं म्हणजे लल्लू-पंजू असं काही समजू नाही शकत. ते लोकं त्यांच्या दिवशी खूप मोठ्या-मोठ्या टीमला आरामात हरवू शकतात. आरामात तर नाही बोलू शकणार, कारण तिथेही मेहनत लागते. बट कसं आहे, की त्यांचे ते एफर्ट्स दिसतात. जे हंगर आहे ते. राईट. आपण इंडियाला बोलतो 300 अलर्ट, 300 अलर्ट करून. अरे का भाई? जे असोसिएट नेशन आहेत, ते लोकं पण तर त्यांच्या नेशनला ते लोकं रिप्रेझेंट करायला आलेत. आपण ते 300च्या नादात इथे आपला वर्ल्ड कप घालवू, आपला रिदम घालवू. कशाला उगाचच 300 पाहिजे आपल्याला? राईट. त्यापेक्षा चल ना नंतर वर्ल्ड कप जिंका एकदा. त्यानंतर जे काय बायलॅटरलमध्ये तिथे नेपाळच्या घरी जाऊन 350 मारा. नाहीतर बांगलादेशच्या इथे जाऊन 400 मारा. काय फरक पडतोय? वर्ल्ड कप मेन राईट. महत्वाचा आहे. रिदम महत्वाचं आहे. तुम्ही असं हे राईट. केलं, की अरे 300 अरे कशाला एवढं डोक्यावर चढवून ठेवलंय? नाही मारायचे 300 यार. नको ऑल आउट करू त्या लोकांना 50 मध्ये. काय फरक पडतोय? तर उगाच ते इंडियन टीमला जे चढवण्याचे जे धंदे चालू आहेत ना, की अरे नाही आपली बॅटिंग लाईनअप खूप स्ट्राँग आहे, हे ते. ठीक आहे, आम्ही USA बरोबर पण बघितलेत. तर सूर्यकुमार नसताना 80 पण नाही मारले असते ते. येस. तर राईट. जरा पाय जरा जमिनीवर तरी असतील ह्यांच्या. आणि हे लोकांना असोसिएट नेशनला असं हलक्यामध्ये घेऊन नाही शकत. साऊथ राईट. आफ्रिकाच्या टीम सारखी कॅनडानी साऊथ आफ्रिकाला 213 ला हे केलं, थांबवलं. 213 काय कमी स्कोर नाहीये. त्याच्यात पण तू जर बघितलं, की सगळे जेवढे पण बॅट्समन आहेत, त्या लोकांनी 30, 35 समथिंग मारून म्हणजे त्यांना एक स्टार्ट भेटलेला. माक्रमला सोडून सगळ्यांना स्टार्ट भेटलेला. कोणी त्याच्यावर कॅपिटलाइज केला नाही.
19 बॉलात 30, 20 बॉलात 30 मारून गेलेत. तरी 213 मारलेत. म्हणजे कॅनडाला पण ते लोकं एवढे मारू नाही शकले. 250, 300 काही असू दे. तर मग उगाच कुठल्याही असोसिएट टीमला आपण हलक्यात घेऊ नाही शकत आणि एक बिग अपसेट येतोय. मला असं वाटतंय की मोस्टली ते नेपाळ कडनंच येईल. एक बघूया आता कसे हम्म. खेळतात. आणि दुसरी टीम नेदरलँड्स एक मला असं वाटतंय की पाकिस्तानबरोबर एक कॅचमुळे ते लोकं हरले. बट असं हम्म. वाटतंय की एक त्यांच्याकडनंही म्हणजे खूपच चांगला असा परफॉर्मन्स आपल्याला दिसेल. अं, श्रीलंकाच्या जे ग्रुपमध्ये जे आपण बघतोय, तर श्रीलंकाच्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया आहे, झिम्बाब्वे आहे. एक इथे येऊ शकतो अपसेट की झिम्बाब्वे श्रीलंकाला हरू शकते. बघूया कसे खेळतात ऑन दॅट डे. बट सिरियसली हॅट्स ऑफ टू असोसिएटेड टीम्स. ज्या हिशोबाने ते हम्म. लोकांनी डेव्हलप केला, त्यांचा गेम अप केलाय या वर्ल्ड कपमध्ये. शुअरली इट इज अप्रिशिएबल. तुला काय वाटतं? डेफिनेटली. म्हणजे मी पण आता ज्या काही मॅचेस बघितल्या, मी मी पाकिस्तान वर्सेस नेदरलँडपासून चालू करीन. तसं बघशील तर नेदरलँडने चांगला स्कोर केलेला, पुट ऑन केलेला आणि लास्टला ती एक कॅच सुटली, नाहीतर मग ऑलमोस्ट पाकिस्तान हरलेली. ती लास्टला त्याचा जो जो हफीज ना, हफीजची जी कॅच सुटली, अदरवाईज ते लोकं हरलेली ती मॅच. सो त्या लोकांनी खूप चांगली फाईट दिली. त्याच्यानंतर मला इंटरेस्टिंग मॅच वाटली इंग्लंड वर्सेस नेपाळ. सो वानखेडेला मॅच होती. इंग्लंडने हम्म. 184 मारला आणि ह्या लोकांनी चेस करायला घेतलं, तर मला आधी वाटलं की यार हे लोकं होते 100-120 मध्ये ऑल आउट. इंग्लंड त्या लोकांना हे करेल, म्हणजे तेवढ्या हम्म. रिस्ट्रिक्ट करेल. पण त्यांची जी बॅटिंग लाईनअप होती, त्या लोकांनी जे परफॉर्मन्स दिले, त्यांचे जे स्टार्टिंग म्हणजे स्टार्टिंग पेअर म्हण किंवा मिडल ऑर्डरचे जे बॅट्समन आहेत त्यांचे, त्या लोकांनी जे परफॉर्मन्स दिलं वानखेडेवरती, ते एक एक्सेप्शनल होतं, म्हणजे सरप्रायझिंग होतं. ती लास्ट ओव्हरमध्ये जर सॅम करनने तेवढे ब्लॉक होलमध्ये टाकले नसते बॉल, 3-4 यॉर्कर, तर ती मॅच गेलेली त्यांच्या हातातून. कारण की ती एक बाउंड्री किंवा एक सिक्सची मॅच होती ती, तसं बघायला गेलं तर. तर मग ती एक मॅच इंटरेस्टिंग झाली. म्हणजे नेपाळ इज लाईक अ टीम टू वॉच. लाईक यू कॅनॉट टेक लाईटली नेपाळला, इव्हन नेदरलँडला पण. हम्म. नंतर आयर्लंड आणि श्रीलंकाची मॅच पण इंटरेस्टिंग झाली, जी कोलंबोला झाली ती. त्या लोकांनी फर्स्ट ऑफ ऑल थोडे कॅचेस सोडल्या. मग ते 163 नाही झाला असता. मे बी 140च्या आधी ते लोक ऑल आउट झाली असती. आणि नंतर चेस करताना पण त्या लोकांनी थोडंसं चेसेबल होता. थोडं मूव्हमेंट त्यांना भेटलं असतं. अर्ली विकेट्स नाही गेले असते, तर त्या हम्म. लोकांनी कॅपिटलाइज करून जिंकले पण असते. सो आयर्लंडने आयर्लंडला पण तू लाईटली घेऊ शकत नाही. इव्हन आयर्लंडची हिस्ट्री बघशील तू, त्या लोकांनी आधी पण पाकिस्तानला हरवलं आहे ICC टुर्नामेंट्समध्ये, किंवा आपल्या इंग्लंडला पण हरवलं आहे. सो दे आर लाईक क्वाईट एक्सपिरियन्स, ते लोक हे करू शकतात. स्कॉटलँड आणि इटलीचं ॲज यू से की फर्स्ट टाइम T20 खेळत आहेत, न्यूली इंट्रोड्यूस झाले आहेत, तर हम्म. मग एवढे एक्सपेक्टेशन नव्हतं त्यांच्याकडून. पण स्कॉटलंडने खूप चांगला स्कोर केला आणि ते करू शकतात, म्हणजे ते लोक टफ फाईट देऊ शकतात. झिम्बाब्वे ते तर वन साइडेड मारली ओमान बरोबर. सो असं वाटतं जसं बोलतोयस की मे बी ते अपसेट करू शकतात किंवा टफ देऊ शकतात त्यांच्या ग्रुपमध्ये एखादी मॅच. आणि आता जी बरोबर. साऊथ आफ्रिका आणि कॅनडाची जी मॅच झाली, तू साऊथ आफ्रिकेची बॉलिंग लाईनअप बघशील, तर त्यांच्याकडे तो रबाडा आहे, लुंगिंगिडी आहे, अजून तो हम्म. यान्सन आहे त्यांचा, नॉर्जे आहे. अशा अशा लाईनअप समोर ह्या लोकांनी तो 150+ मारला आहे कॅनडाच्या बॅटिंग लाईनअपने. तर मग तू विचार कर की ती लोकं कुठच्या पण टीमबरोबर खेळू शकतात. ॲटलीस्ट फायटेबल स्कोर करून ती लोकं डिफेंड पण करू शकतात. सो म्हणजे बघशील ना, तर ओव्हरऑल जेवढे पण असोसिएट नेशन्स आहेत ना, त्यांना तू लाईटली घेऊ शकत नाही. म्हणजे बोलशील ना, की हे फ्री 2 पॉइंट्स आहेत, हम्म. हे आरामात आम्ही जिंकू आणि थोडं रन रेट वाढवू, हे करू. तर तसं नाही करता येणार. म्हणजे तेवढं लाईटली घेता येणार नाही. यू हॅव टू गिव्ह युअर 100%. सगळे गेम्स तुम्हाला 100% द्यावे लागणार आणि समोरच्या टीमला तसं खेळावं लागेल आणि ग्रुप स्टेजमध्ये परफॉर्म करावं लागेल. सो अजून आता बघू, आता हम्म. पुढच्या मॅचेस आहेत ग्रुप स्टेजच्या. अजून स्पेशली अजून ऑस्ट्रेलिया अजून खेळायला नाही आली आहे. खूपच आहे. ऑस्ट्रेलिया आयर्लंडची मॅच आहे. ती जरा बघण्यासारखी असेल. उद्या आहे. येस, येस. ती मॅच आहे. इव्हन इंग्लंड वेस्ट इंडिज आहे. दॅट विल बी इंटरेस्टिंग मॅच. मुंबईला आहे ती पण. वानखेडेला आहे. साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान पण आहे. सो देर आर एक्साइटिंग मॅचेस आर कमिंग. सो बघू, आम्ही तुमच्यासाठी असेच अजून एक्साइटिंग व्हिडिओज घेत येऊ आणि रिव्ह्यूज आणू तुमच्यासाठी. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाउंड्री ते गोल.